द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. मानकऱ्यांमध्ये उदय कोटक, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, जनार्दन बोथे यांचा समावेश. धर्मेंद्र आणि पियुष पांडे यांना मरणोत्तर सन्मान. देशात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न. राज्यांसोबत बैठका घेऊन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याची आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत माहिती. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महाग. जागतिक संकट काळात पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण झाला असला तरीही पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारचे प्रयत्न जारी. साठेबाजी न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बाह्य आव्हानं असूनही भारताची देशांतर्गत आर्थिक स्थिती सकारात्मक. निर्मला सीतारामन यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात प्रतिपादन. सिडबीच्या विविध उपक्रमांचा केला प्रारंभ. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत आघाडीच्या वस्त्रोद्योग निर्यातदारांचा गौरव. वस्त्रमूल्य साखळी बळकट करण्याच्या गरजेवर दिला भर. आणि राज्यात झालेल्या 3 रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्र